15 वर्षातला मी मराठवाड्याचा साधारण अंदाज घेतला, 4 वर्ष दुष्काळ पडला, 6 वेळा गारपीट झाली, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली आणि आता ही ढगफुटीसारखा पाऊस. म्हणजे दुष्काळ आहे म्हणून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासाठी पैसा खर्च करायचा, भरपूर ऊर्जा आहे म्हणून त्याने सोलर पॅनल लावायचं आणि ते लावलेलं सगळं या अतिवृष्टीमध्ये घालवायचं. आता ते शेतीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी कशाच्या जीवावर करायची, काय म्हणून हिंमत दाखवायची? हे पहा, शहरांचा पोशिंदा त्याच्यावरती उपासमारीची वेळ येते हे दिसते आपल्याला. आणि शहरं मात्र भरल्यापोटी कॉन्क्रिटीकरण, विकास आणि टॉवरच्या आसक्त झालेला आहे. त्याचेच दुष्परिणाम म्हणजे गावं उद्ध्वस्त होताना आपल्याला जी पावसामुळे दिसतात. आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी आहे ती वाफ आहे, ती मोठ्या प्रमाणावरती तयार झालेली आहे. वातावरणात वाढत्या तापमानामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचे परिणाम म्हणून तापमान वाढते आणि तापमानामुळे मोठ्या प्रमाणावरती दोन्ही ध्रुवांवरचा बर्फ वितळला जातो, हिमालयावरचा बर्फ वितळला जातो, ग्रीनलँडचा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला जातोय, त्याची वाफ बाहेर पडते. महासागराचं तापमान जे आहे ते भूमीपेक्षा दुपटीने वाढते, महासागराची वाफ होते आणि ही वाफ कोसळली जाते. ही वाफ जिथे दाब तयार होतो तिथे तिथे कोसळली जाते. पहिल्यांदा असं घडतंय इतिहासामध्ये की मान्सून, भारतीय उपखंडावरचा मान्सून गेला, हा इतिहास जमा झाला यावर्षी. आणि पावसाळा ऋतू जो झाला तो बंगालच्या उपसागरातून जी तयार झालेली वाफ आहे ती इथे आली आणि तो मे पासून सुरू झालेला पाऊस, मुंबई फक्त 2,500 मिलीमीटर पाऊस असलेल्या मुंबईमध्ये 5,500 मिलीमीटर पाऊस पडतोय आणि मे मध्ये 800-850 मिलीमीटर पाऊस पडतोय. मराठवाडा हा अवर्षणाचा भूभाग असलेल्या ठिकाणी आज महापूर आपण पाहतोय. हे काय झालंय तर ही ऋतुचक्र मोडली गेली आहेत. याला कारण 1756 सालापासून जे औद्योगिक क्रांती, जेम्स वॅटचं वाफेचं इंजिन जे पहिल्यांदा आलं, त्याचा उदो उदो करत आपण जो काही विकासाची घोडदौड सुरू केलेली आहे, त्या 1756च्या जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनांमधून बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात आजही पडून आहे. कार्बन डायऑक्साईड वायूचे गुणधर्मच आहे तो उष्माग्राही असल्यामुळे तो हवेला तापवतो. त्याचे दुष्परिणाम म्हणजेच आज शेती न होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आपण आता तुम्ही पण म्हणालात की शेतकरी आता जाणार कुठे, कुदळ फावडे घेऊन जाणार कुठे. अरे आपण जर पृथ्वीची सिमेंट कॉन्क्रीटने कबर बांधत सुटलो आहोत, जर मातीच नसेल तर शेती होणार कुठून आणि मग शेतकरी जाऊन जाणार तरी कुठे.